यामाहा इनोव्हेशन्स मध्ये तुमचं स्वागत आहे। या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही तुमची यामाहाच्या लेटेस्ट आणि मोस्ट ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीशी ओळख करून देतो। जर तुम्हाला यामाहाच्या कूल इनोव्हेशन्स बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा योग्य प्लॅटफॉर्म आहे। टू व्हीलर्सच्या विश्वात कित्येक नवनवीन इनोव्हेशन्स आणि टेक्नॉलॉजीज दाखल होत आहेत। त्यापैकी सगळ्यात रेव्होल्युशनरी टेक्नॉलॉजी आहे हायब्रिड टेक्नॉलॉजी। यामाहा फसिनो 125Fi आणि रेझिआर 125Fi च्या मुळाशी एक पॉवरफुल हायब्रिड सिस्टम आहे। यामाहा याला द ब्लू कोर हायब्रिड म्हणतो, ह्यात नवल नाही। या हायब्रिड सिस्टमचा हार्ट म्हणजे स्मार्ट मोटर जनरेटर किंवा SMG आहे। ह्यात ऑन बोर्ड बॅटरी देखील आहे, जी स्कूटर चालत असताना स्मार्ट मोटर जनरेटरद्वारे चार्ज केली जाते। स्मार्ट मोटर जनरेटरसाठी स्टार्टर जनरेटर आणि स्टार्टर जनरेटर कंट्रोल युनिट ह्या दोन इसेन्शियल कॉम्पोनंट्सची आवश्यकता असते। कंट्रोल युनिट स्टार्टर जनरेटरला इंजिन सुरू करण्यास मदत करतं। स्टार्ट बटन केवळ एकदा दाबल्याने हे इंजिन शांतपणे स्टार्ट होतं। ह्यात पॉवर असिस्ट फीचरसह स्कूटर्सना तात्काळ गती मिळावी म्हणून ॲडिशनल पॉवर देखील देण्यात आली आहे। फसिनो 125Fi आणि रेझिआर 125Fi मधील पॉवर असिस्ट हे अशाच प्रकारचे पहिले वैशिष्ट्य आहे। स्टॉपवरून सुरुवात करताना पॉवर असिस्ट थ्रॉटल उघडल्यावर इंजिन आणि ऑनबोर्ड बॅटरीमधून इन्स्टंटेनियस पॉवर प्रदान करते। पॅसेंजर सोबत ट्रॅफिकमध्ये वाहन चालवताना किंवा चढताना ही असिस्ट पॉवर विशेष उपयुक्त ठरते। पॉवर असिस्ट हायब्रिड फसिनोचा टॉर्क 9.7 न्यूटन मीटरहून 10.3 पर्यंत वाढवते। ह्यामुळे रायडर्सना हवा तसा परफॉर्मन्स मिळतो। एवढेच नाही तर फसिनो 125Fi आणि रेझिआर 125Fi मधील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य जे अधिक फ्यूल इफिशियंट बनवते ते म्हणजे स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम। सोप्या भाषेत सांगायचं तर गाडी चालत नसताना स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम इंजिनला आपोआप बंद करतं आणि थ्रॉटल उघडताच इंजिन पुन्हा सुरू होते। त्यामुळे मौल्यवान इंधनाची बचत होते। रायडर सोयीस्कररित्या बटनाचा वापर करून सिस्टम ऑन किंवा ऑफ करण्याचा पर्याय निवडू शकतो। स्टॉप आणि स्टार्ट सिस्टम मध्ये नॉर्मल आणि ट्रॅफिक असे दोन वेगवेगळे मोड्स असतात। रनिंग कंडिशन्स नुसार ते ऑटोमॅटिकली स्विच केले जातात। नॉर्मल मोड मध्ये स्कूटर थांबल्यानंतर सुमारे 1.5 सेकंदानंतर हा सिस्टम इंजिनला आपोआप बंद करतो। चोका ब्लॉक ट्रॅफिक मधून रायडिंग करताना स्कूटरचा स्पीड ताशी सुमारे 10 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असतो, तेव्हा स्कूटर ऑटोमॅटिकली ट्रॅफिक मोडवर स्विच होते, ज्यामुळे इंजिन फ्रिक्वेंटली बंद होणे किंवा पुन्हा सुरू होणे टाळता येते। स्टॉपेज दरम्यान झिरो इमिशन्स मुळे सुमारे 4% इम्प्रूव्ड फ्यूल इफिशियन्सी मिळते। यामाहाच्या हायब्रिड सिस्टमचे हे सगळे वेगवेगळे फॅसेट्स, उदाहरणार्थ SMG, पॉवर असिस्ट फंक्शन आणि स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम एकत्रित आल्यामुळे आनंददायी आणि इफिशियंट रायडिंगचा एक्सपिरियन्स घेता येतो। तुम्हाला आता हे कळलंच आहे, आपण फसिनो 125Fi किंवा रेझिआर 125Fi चालवत असताना ते अधिक एन्जॉय करू शकता आणि अप्रिशिएट करू शकता। यामाहाच्या न्यू टेकचे लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी आणण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो। अधिक माहितीसाठी संपर्कात रहा।